ओम जय गुरुदेव. सर्वात पहिल्यांदा सगळ्यांसाठी धन्यवाद. सगळ्यांचं धन्यवाद. जे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतात, जे माझं चॅनल पाहतात त्यांच्यासाठी धन्यवाद. आणि खूप महत्त्वाची माहिती सांगते आणि खरंच तुमच्या जीवनामध्ये या सांगितलेल्या माहितीचा हा उपयोग होणार आहे हे मला माहिती आहे. कारण काय होतं माहिती आहे का, सगळ्याच गोष्टी आपल्याला कळतात असं नाही. आपले निर्णय चुकीचे आहेत की बरोबर आहेत हे आपल्याला कळत नाही, पण कळतं पण वळत नाही. खूप लोकांना असं होतं आपण घेतलेले निर्णय हे योग्य आहेत म्हणून ते चालत असतात, पण त्यांना त्याच्यामध्ये काहीच प्रगती होत नाही. आणि जे योग्य निर्णय घेतात त्यांचे जो निर्णय घेईल त्या निर्णयामध्ये त्यांची प्रगती होत राहते. मग खूप लोकांना हे कळत नाही, आपले निर्णय चुकतात, मग हे कुठंतरी दुसरीकडं दोष देत राहणार, ह्याच्यामुळं असं झालं त्याच्यामुळं तसं झालं. पण त्यांना कळत नाही की ही चुका आपल्याकडनं होत आहेत. तर हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मनुष्य जन्म आहे, त्याच्यासाठी खूप अशा गोष्टी असतात आणि योग्य मार्गदर्शन मिळणं हे खूप जीवनाची गरज आहे. आणि खरंच ह्या मनुष्य जीवनाला असं कुणीतरी पाहिजे. तर प्रत्येकाच्या घरामध्ये कधी कधी असं असतं की खूप लोकांना घरात आईवडिलांकडनं मार्गदर्शन मिळतं, कोणाला बहीण भावाकडनं मार्गदर्शन मिळतं, कोणाला, कारण हे घरातलं मार्गदर्शन खूप महत्त्वाचं असतं. पण ते पण कधी कधी असं होतं की त्याच्यामध्ये पण एवढी प्रगती होत नाही. तर एक गुरु म्हणून, पहिले गुरु तर आई वडील असतात, आईच गुरु असते पहिली. आणि त्यानंतर एक असे ज्ञानी गुरु की ज्याला शास्त्राचं धर्माचं ज्ञान आहे किंवा शास्त्र जाणतात, असेही गुरूंचं ज्ञान असणं किंवा त्यांचं मार्गदर्शन मिळणं हे पण खूप गरजेचं आहे. आमचे गुरुदेव सांगतात, ज्या व्यक्तीला गुरु नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही. तर आणि आमच्या गुरुने आम्हाला सांगून ठेवले, तर गुरुकडनं आम्ही हे शिकलो की तुम्हाला जे आम्ही ज्ञान दिलेलं आहे ते तुम्ही जनकल्याणासाठी त्याचा उपयोग करा आणि जगाला याचं ज्ञान द्यायचं. तर हे ज्ञान का द्यायचं, तर काय चुका होतात हे आपल्याला कळत नाही, हे समोरच्याला दिसत असतं. आणि काही लोकांना काय होतं, हट्टीपणा असतो. तर हट्टीपणा म्हणजे कसा, मी जे करतोय तेच बरोबर, मी जे करते तेच बरोबर, हे होतं. पण त्याला पण काहीतरी ग्रहांचा दोष असेल, त्याचाही त्याच्यावर परिणाम होत असतो, हे पण बघितलं पाहिजे. हट्टी माणूस का होतो, माणूस हट्टी का होतो, जिद्दी का होतो, त्यानंतर कुठलेही कामं केले की त्याला अपयश येतं, कुठल्या कामामध्ये प्रगती नसते. आता काही लोक काहीही काम करू दे त्यांना प्रगती असते आणि सुखी असतात आपले. आणि काही खूप मोठे कामं करतात, त्यांना सुख लागत नाही, यश हाती येत नाही. आणि मग त्याच्यामुळं काय होतं की दुःखात आणि कायम आपलं विचार करण्यातच गुंतलेले असतात. मग त्या व्यक्तीला हे कळत नाही की होतं काय. मग काय करतात, दुसऱ्याला दोष देतात. आणि स्वतःची म्हणजे पडताळणी कशी करायची की स्वतःमध्ये काय दोष आहेत का. तर आपल्यामध्ये दोष असेल तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. आणि खूप दोष आहे, ग्रहदोष असतात, पितृदोष असतात, वास्तुदोष असतो, त्यानंतर शत्रुदोष असतो. त्यानंतर काही लोकांचं असं असतं, घरातल्या लोकांशी पटत नाही, सगळ्याच लोकांचं पटतं असं नाही, कोणाकोणाचं नातेवाईकांशी पटत नाही. आणि सगळे सारखे असतात असं नाही. काही ठिकाणी खूप चांगलं राहतात सगळे एकमेकाशी, काही ठिकाणी कोणाचं पुढं गेलेलं बघवत नाही आणि कोणाची प्रगती झालेली कोणाला बघवत नाही. हे असे पण खूप प्रकार आहेत आणि हे सत्य आहे. आणि मला तेच सगळ्यांना सांगायचं आहे की मग तुम्ही ह्याच्यामध्ये न गुंता आपली प्रगती कशी होईल. आणि अध्यात्माचा थोडासा तरी आधार घेतला पाहिजे, अध्यात्म जाणलं पाहिजे. आणि मार्गदर्शन हे कोणाचं तरी ऐकलं पाहिजे. मार्गदर्शन म्हणजे कसं, तर आध्यात्मिक ज्ञानाने खूप बदल होतो. आपल्यामध्ये काय दोष आहेत त्या दोषांचं आपल्याला निवारण करता येतं, त्या दोषातून मुक्तता मिळवता येते आणि आपण आपली स्वतःची प्रगती करू शकतो. कारण कुठल्याही कामात यश नाही म्हणून रडत बसणं आणि
विचार करत राहणं हा काय पर्याय नाही आहे. मनुष्य जन्म असा आहे की जेवढं जीवन दिलं आहे तेवढं जगावंच लागतं. मग त्याला वयाची मर्यादा काहीच नाही आहे की तुमचं वय कितीही असो. आत्तापर्यंत जेवढं झालं तेवढं ठीक आहे, पण इथून पुढं तुम्ही स्वतःच्यात काय बदल करायचा किंवा इथून पुढं कसं जगायचं, आता तरी तुम्ही तुमचे निर्णय घेतले पाहिजे. ज्यांना काहीतरी करायचं आहे, की ज्यांना सुखच नाही आहे. खूप काही काही वयस्कर लोक येतात, म्हणजे त्यांना नातवंड असतात, त्यांना पण सुख नसतं. ते म्हणतात आयुष्य असंच गेलं. मग तुम्हाला नाही सुख लागलं, पुढच्या मुलाबाळांना तरी सुख लागलं पाहिजे, ह्याचा विचार कोणी करत नाही. आणि आमचं झालं ते झालं, पुढच्यांचं तरी छान झालं पाहिजे, पुढच्यांना मार्ग कळले पाहिजे आणि त्यातून काहीतरी चांगलं झालं पाहिजे. मग ज्यांना खूप मोठा पितृदोष असतो, त्यांच्या असं पिढ्यानपिढ्यांना त्रास असतो, त्यांना खूप असे इतके प्रकार आहेत पितृदोषामध्ये. जर म्हणाल तर कुणाला कुठला त्रास तर कुणाला कुठला त्रास. काही काही लोकांच्या इथं किती कष्ट केलं पैसा पुरत नाही पितृदोष असेल तर. काही काही लोकांना जर समजा कुणीतरी अपंग असतं, काही काही ठिकाणी त्या घरामध्ये वंश जन्माला येत नाही, म्हणजे त्यांच्या वंशाचा दिवाच नसतो. त्यानंतर काही काही लोकांना असं असतं की ते सांगते ना आजारपण एवढे लागलेले असतात की एकाचं झालं की एक चालूच. मग ह्या गोष्टीचा कोणी विचार करत नाही की हे असं का होतं, आणि आपल्याला ह्याच्यातून ते असे बाहेरच निघत नसतात. एकाचं झालं की ह्या पिढीतून झालं की पुढच्या पिढीला पण तसाच त्रास होतो. मग ह्याचा विचार कोणी करत नाही. विचार केला पाहिजे आणि योग्य मार्गदर्शन ऐकून जे जीवनात तुमच्या जे दुःख येतं, दारिद्र्य येतं, त्याचं निवारण केलं पाहिजे. आणि पितरांचं तर झालं पाहिजे. त्यानंतर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तर सांगतेच. त्यानंतर देवतांची पण आपली व्यवस्थित सेवा झाली पाहिजे. देवतांची पण सेवा होत नाही तर कुळदेवी आपली कुळदेवी कुठली आहे, आपल्या कुळदेवीची सेवा व्यवस्थित झाली पाहिजे. आपल्याला एकतर चांगले गुरु मिळाले पाहिजे, आणि चांगले गुरु असतील तर ते तुम्हाला सगळं ज्ञान देतात, आणि ज्ञान देणारेच गुरु पाहिजे. त्यातलं सगळं ज्ञान पाहिजे. शिकाऊ विद्या नको आहे. शिकाऊ विद्या म्हणजे स्वतः काही अनुभव न घेता फक्त दुसऱ्याचं सांगून ऐकल्याने नाही. आता आम्हाला पण गुरुदेव मार्गदर्शन करतात, पण त्याच्यासाठी गुरुदेव भेटण्याच्या आधीपासून माझं ज्ञान घेणं चालू होतं. पोथी पुराण बऱ्याचशा म्हणजे पठण केलेले आहेत. आणि हे अध्यात्म हे माझं गुरु भेटायच्या 4 ते 4 वर्ष आधी तरी माझी सुरुवात झाली होती. तसं देव आलेले बरेच वर्ष झाले, तर 10 वर्ष होऊन गेले. तर माझं जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून अध्यात्माचा अभ्यास चालू आहे. त्यामुळं मी आत्ता कुठं तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगू शकते, 4 शब्द सांगू शकते. त्यातून गुरु मिळाले तेव्हा तर जीवनच संपूर्ण झालं. कारण असे गुरु मिळाले की परमेश्वररूपी गुरु आहेत माझे, आणि जीवनाचं सार्थक झालं ते गुरु मिळाल्यामुळं. त्यामुळं महत्त्व कळायला लागलं. त्याच्या आधी गुरु मिळण्याच्या आधी पूर्ण अज्ञानी, अजिबात ज्ञान नव्हतं. ज्ञान नव्हतं म्हणजे कसं, मार्ग दिसत नव्हता कुठला. आणि हे मी सगळ्यांना सत्य सांगते, ह्याच्यामध्ये काय नाही काही. असं मला हे सांगायचं की ह्याच्यामुळं जे खरंच दुःखी असतील, संकटात असतील, त्यांनी तरी हे मार्गदर्शन ऐकून काहीतरी योग्य निर्णय घ्या. तर खूप गरज असते मार्गदर्शनाची. आणि तुम्ही जीवन थोडे दिवस असं घालवू शकता की नाही का, मनोरंजन किंवा इकडं तिकडं वेळ घालवणं. पण जेव्हा तुमचं वय व्हायला लागतं, तरुणपणा जातात आजकाल, मुलं लहान असतात तेव्हा कोणी विचार करत नाही, आणि नंतर त्यांना त्रास व्हायला लागतो. मग त्यावेळेला त्यांच्या हातात काही नसतं. मग तुम्हाला तेव्हा किंमत कळते की आपण असाच वेळ वायाला घालवला, आपण त्यावेळेला आपले दोष काढून घेतले नाही, किंवा त्यातनं आपण मुक्त होऊन पुढचा मार्ग योग्य घेतला नाही. काय काय सांगते ना, कामाला नाही जात, नाही काम नाही भेटत, कामालाच नाही जात, असं आयुष्य घालवतात. मग त्यांना त्याची जाणीव नंतर होती जेव्हा पैसा त्यांना कमी पडायला लागतो. पैसा कुठल्या
जिथं गरज आहे तिथं ज्यावेळेस नसतो त्यावेळेला त्यांना कळायला लागतं की मग मग हे तुम्ही सुरुवातीपासून आत्ता ज्यांना कुणाला त्रास चालू असेल की काही पण घरातला त्रास चालू असेल किंवा बरकत नसेल किंवा कुळदेवीची कृपा नसेल किंवा काही त्रास होत असेल त्या लोकांनी संपर्क करा आणि खरंच पर्याय काढून घ्या. सगळ्या गोष्टींवर पर्याय असतात आणि जेवढे प्रश्न असतात तेवढी उत्तरं असतात. तर एवढंच फरक पडतो. काय काय लोक काय होतं की बरेचसे माता बहिणी काय करतात की चुकीच्या ठिकाणी जाऊन येतात. मग त्यांना तिथं काही चांगला अनुभव आलेला नसतो. मग त्याच्यामुळं ते काय करतात, सगळ्यांनाच तसं समजतात. पण तसं काही नाही आहे की सगळं चुकीचं नाही आहे. कारण आपल्या अध्यात्मामध्ये आणि शास्त्रांमध्ये एवढं प्रश्नांची उत्तरं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडं आहेत. आणि माझी सांगण्याची पद्धत एकदम सोप्या पद्धतीने सगळ्यांना उपाय पण सांगत असते. व्हिडिओवर सांगितलेल्या उपायांचा पण फायदा होतो. आणि असं पण जर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता की सगळ्यांची उत्तरं ही मिळतील. असंच आयुष्य जातं पण कुणीही हालचाल करत नाही. तर स्वतःचा विचार स्वतः करा आणि पुढं मुलाबाळांसाठी तरी काही दोष असतील ते दोष काढून घ्या. आणि मला एवढंच सांगायचं आहे की योग्य मार्ग आणि ह्या जीवनाचं काहीतरी सार्थक करून घ्या. पुढच्या पिढीचं तरी सुख हे तुमच्या हातात आहे आणि पुढच्या पिढीला तरी सुखी करा. भक्ती मार्ग हा खूप चांगला मार्ग आहे आणि आमच्याकडे सगळं म्हणजे शास्त्र पद्धतीनेच होतं. कारण शास्त्राच्या विरोधात काही होत नाही, चुकीचं काय होत नाही. आणि कोणी जरी सांगितलं हे असं करा आणि ते तसं करा, तसं होत नाही. तुम्हाला जे तुमचं चांगलं करण्याचा पर्याय माझ्याकडे आहे. पण तुम्ही जर म्हणाल दुसऱ्याचं वाईट, आमच्याकडे दुसऱ्याचं वाईट करण्याचा पर्याय नाही आहे. तर हे मी खरंच सांगते कारण मला हे सगळ्यांना सांगायचंच आहे की आपण भक्ती करून आपले देव जे आहेत ना ते आपलं चांगलं करण्यासाठीच देव आहेत. हे जागोजागी मंदिरं देव कशासाठी आहेत, तर हे चांगल्या मार्गासाठी आहे. तर खरंच सुखी व्हायचं असेल, ज्यांना चांगला मार्ग पाहिजे असेल, मार्गदर्शन हवं असेल, त्यांनी कॉल करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आणि खरंच योग्य निर्णय घ्या, सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजा उदे उदे पद्मावती माता की जय. बोल मांडरच्या कळायचं चांगले. हर हर महादेव.